कळंबोलीतील KL4 सेक्टर 4E परिसरात गेल्या 8 दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शेकडो कुटुंबांवर पाणीबाणी ओढवली आहे। वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना न झाल्याने स्त्री शक्ती फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी उपमहापौर प्रमिला पाटील यांनी नागरिकांना पिण्यायोग्य पाणी हा हक्क असल्याचे सांगत टँकरद्वारे पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या। स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांनी पाणी पुरवठा अभियंता प्रफुल्ल देवरे यांना जाब विचारत तातडीने पाणी सुरू न झाल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला। यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस रविनाथ पाटील यांनी सिडको प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान सिडकोकडून सेक्टर 4E येथील मुख्य व्हॉल्व्ह बिघाडामुळे पाणी पुरवठा बंद असल्याची माहिती देत संध्याकाळपर्यंत तो सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले। कळंबोलीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे। पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा स्टॉक आहे, यांना जेवढा पाणी पाहिजे कळंबोली शहरापुरता तेवढा पाण्याचा इथे नियोजन आहे। फक्त या ज्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा हा या कळंबोलीला भोगावा लागतो आहे। पाण्याचा मेन पॉवर इथे पहिली गोष्ट मॅन पॉवर नाही आहे। इथे एक अधिकारी बसलेला आहे, त्याच्या हाताखाली एक स्टाफ दिलेला आहे। इथे शनिवार रविवारी कोणी बघायला नसतो। त्या टायमाला इमर्जन्सी पाणी गेलं तर त्या टायमाला नागरिकांची वणवण होते की जायचं कोणाकडं, हा मोठा कळंबोलीचा विषय आहे। दुसरी गोष्ट, या कळंबोली शहरामध्ये ज्या ठिकाणी जे अधिकारी वर्ग, या जे कॉन्ट्रॅक्टर असतील, जे मेंटेनन्सवाले, या लोकांचं काम आहे काही ठिकाणी कचरा अडकलाय का अडकलाय, जेव्हा वेळ पडतो त्या टायमाला ते जाऊन ते चेक करणार, तोपर्यंत नागरिकांनी वणवण फिरत राहायचं। या अशा यांचा निष्कर्षपणा याच्यामुळे कळंबोलीला आहे दिवस यांनी पहिल्यांदा नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे। ज्या सोसायटीला पाणी जात नाही, तिथे लाईनचा काय प्रॉब्लेम असो तर तो ज्या वेळेला नागरिकांना जेव्हा कधी समजतो 8 दिवस पाणी आलं नाही तर नागरिक व्यस्त होतात, त्या टायमाला नागरिक इथे येऊन मोर्चा करतात। पण ज्या वेळेला पाणी चालू असतो त्यावेळेला नियोजन करण्याचा विषय असतो, त्या टायमाला हे अधिकारी लोक लक्ष देत नाही आणि जेव्हा वेळ पडते त्या टायमाला नागरिक आणि ते दोन एकत्र मग भांडणं होतात। याच्यातला दोषी हा यांचा जो स्टाफ आणि मॅनेजमेंट, यांचा कुठेच मॅनेजमेंट व्यवस्थित बसत नाही। 8 दिवसाला कळंबोलीमध्ये प्रॉब्लेम येतो। आज सर्वप्रथम मला सांगायला असं वाटतंय की आज आपल्यासोबत त्या आंदोलनामध्ये उपमहापौर मॅडम आणि भाजपचे पदाधिकारी सर्वांच्या समवेत आपण हा मोर्चा काढलेला। पण लोकांचा असाही प्रश्न असेल की आज सत्ताधारी असताना मोर्चा कशाला। पण मी प्रामाणिकपणे या गोष्टीचं उत्तर देईल की आज सत्ता असतानाही मोर्चा काढण्याची वेळ यासाठी येते, जर हेच नियोजनबद्ध काम सिडकोच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या खुर्चीमध्ये बसून जर जनतेला न्याय दिला तर ही वेळ येणार नाही मोर्चा काढण्याची। आज मी 15 दिवस बघते, आज आमच्या सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत, तरी सुद्धा अधिकारी त्यांच्या खुर्चीमध्ये बसून फक्त मजा बघत होते। काल जेव्हा हा प्रश्न उचलला गेला त्यानंतर यांना जाग आली आणि रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आपल्या आम्ही 8-10 दिवस झाली की सिडको ऑफिसमध्ये येऊन चक्रा मारून जात होतो। ते आमचे पाटील सर, सुधागड एज्युकेशन सोसायटीमधले पाटील सर, त्यांनी मोहित्यांना त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांना बघितलं किंवा आणि ते अपडेट द्यायचे की बघा आम्ही गेलो सिडकोमध्ये पण आमच्या ज्याने काय झाले नाही, आपले लेडीज पण खूप होते तिथे, तर मग कसं काय, तर मग पाटील सरांनी सांगितलं विजया मॅडमना, त्यांनी मग इथे येऊन इकडे सगळी सूत्र हलवली आणि आम्हाला थोडंफार पाणी आलंय, थोडंफार आलंय। काल नाही, आज काही लोकांना आले नाही, थोडंफार खालच्यानं आम्ही खाली राहतोय। तर मग त्याच्याबद्दल आम्हाला त्या मॅडमचे आभार मानायचे आणि आम्हाला जेव्हा त्यांनी हात मारू, मॅडमला आम्ही जेव्हा हात मारू तेव्हा त्यांच्याकडे पण आम्ही निवडून दिलंय, का नाही आम्ही पण त्यांच्याकडे जाणार, नगरसेवक पण आम्हाला पाहिजे। आणि त्यांनी महापौर मॅडमला घेऊन आल्या, त्या पण आमच्या वतीने खूप छान बोलल्या। इथे सिडकोमध्ये त्यांनी सगळ्यांना समजून सांगितलं आणि आम्हाला पाणी पुरवठा करण्याचं त्यांनी त्यांच्याकडून वचन घेतलंय। तर यांचे आभार मानायचे आम्हाला बस।